एका मुलीने एक वाक्य बोललं, जरा थांबा, आत कोणी आहे. बस एवढंच. पण त्या एका वाक्याच्या बदल्यात तिला काय मिळालं? तोंडावर लाथा, कपड्यांची फरफट, शरीरावर बुक्क्यांचे वार आणि मनात कायमची दहशतीचा ठसा. ती केवळ रिसेप्शनिस्ट होती, रुग्णालयात रुग्णांची नोंद ठेवणारी एक शांत व कर्तव्यनिष्ठ मुलगी. पण त्या दिवशी तिच्या नशिबाने एक वेगळंच वळण घेतलं. डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये आधीच पेशंट बसलेले होते, म्हणून त्या परप्रांतीय इस्माला थोडं थांबायला सांगितलं. पण तो थांबा हा शब्द त्याच्या अहंकारावर घाव घालणारा ठरला. आणि पुढचं दृश्य रुग्णालय नाही तर एखाद्या हिंसक नराधामाच्या अंगावर शहारे आणणारा प्रकार होता. सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसतं, एक तरुणी जी आपल्या कामात गुंग आहे अचानक एक नशेखोर इस्माकडून मारहाणीत भरडली जाते. ती ओरडत असते, झगडत असते, पण कोणीही काहीही करत नाही. समाज गप्प, आवाजही नाही, न्यायही नाही. ती फक्त आपलं कर्तव्य पार पाडत होती. पण आज ती घराबाहेर पडायलाही घाबरते. तो आरोपी अजूनही तिच्या घराजवळ घुटमळतोय आणि विचारते, माझं काय चुकलं होतं? ही घटना केवळ तिच्यावर झालेला हल्ला नाही, तर आपल्या प्रत्येक भगिनीच्या सुरक्षितेवर झालेला आघात आहे. ही केवळ एक बातमी नाही, हे चेतावणी आहे या झोपलेल्या व्यवस्थेला आणि आपल्या सगळ्यांना जे काहीच करत नाही. नमस्कार मंडळी, मी दीपक इटणारे. आपण पाहतात विदर्भ लाईव्ह. विदर्भ लाईव्ह चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कल्याणच्या नांदिवली परिसरात एक खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून एक काम करणारी सोनाली कळसारे हिला एका परप्रांतीय तरुणाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. ती फक्त रुग्णालयातील शिस्त सांगत होती. डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये आधीच पेशंट असल्याची तिने त्या तरुणाला थोडं थांबायला सांगितलं. पण एवढंच कारण पुरेसं ठरलं. तिच्या अंगावर चालून येऊन त्या इस्माने सोनालीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तिला खाली पाडलं, कपडे फाडले आणि त्या एकाएकी क्षणी तिचं आत्मभान कोसळून गेलं. ही घटना 21 जुलैच्या संध्याकाळी 7 वाजता सुमारास घडली. गोपाळ झा असं त्या आरोपीचे नाव असून तो नशेत होता हे स्पष्ट दिसतं. डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला थांबवल्याचं कारण सांगून एका निष्पाप मुलीवर हल्ला करतो. हे केवळ निर्धावलेपणाची परिसीमा नव्हे तर कायद्याच्या व्यवस्थेला आव्हान आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सोनालीने लगेच मनपाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परंतु आजही तो आरोपी तिच्या पाठलाग करत असून तिच्या घराजवळ दिसतो अशी भीतीदायक माहिती सोनालीने दिली आहे. या घटनेनंतर केवळ तिच्या शरीरावर जखमा झाल्या नाहीत तर तिच्या मनात भीतीचं एक वादळ उठलंय. माझं काय चुकलं होतं हा प्रश्न तिच्या नजरेत आहे. रुग्णालयात शांतपणे काम करणाऱ्या एका तरुणीच्या आयुष्याचा असा वळसा का? या घटनेची मनसे नेते अविनाश जाधव यांनी दखल घेतली आहे. त्यांनी सोनालीच्या बहिणीशी संपर्क साधून लवकरच त्यांच्या घरी भेट देणार असल्याचे सांगितलं आहे. ही बातमी केवळ घटनेची नोंद नाही, ही एक हाक आहे, समाजाच्या संवेदनशीलतेला जागवणारी हाक.